सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. जिओग्राफीमध्ये कास्ट टोपोग्राफीना चुनखडीचे प्रदेश भूरूप हे बरेच वेळा विचारतात, कॉन्सेप्ट पण विचारतात, बरोबर आहे. तर आज आपण समजून घेऊया कास्ट जो आहे त्याचा अर्थ काय आणि कुठून शब्द आला बाबा, कोणी त्या शब्द पहिल्यांदा तो जिओलॉजीमध्ये किंवा भूगोलामध्ये कोणी वापरला, कोणता जिओलॉजिस्ट होता. सोबतच आपण समजून घेऊया कास्ट जे आहे त्याची व्याख्या काय काय येते बाबा कास्ट मध्ये, आणि कास्ट जे आहे त्याला भूरूप तयार व्हायला आवश्यक ज्या बाबी आहेत, इसेन्शियल कंडिशन्स, त्या कोणत्या आहेत. आणि ह्या काय छोटंसं इटुकलं पिटुकलं आहे, पण हे असं विचारतात आणि मग आपला सावळा गोंधळ होतो. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, पुस्तकामध्ये यातलं काही दिलेलं आहे ना, काही नाही दिलेलं आहे. गाईडमध्ये तर बऱ्यापैकी नाही दिलेलं आहे. तर आपण दोघांचा संगम आणि काही एक्स्ट्रा जे घेऊन आज आपण बघणार आहोत. काय? कास्ट भूरूप. चलाच मग, चला चला बाबा, तुम्ही सिरियस कॅन्डिडेट रे यार. आता कास्ट शब्दावली काय आहे, उत्पत्ती कुठून झालेली आहे बघा. उत्पत्ती इंडो युरोपियन शब्दापासून झाली आहे, म्हणजे कार पासून झाली आहे. कार म्हणजे CR नाही, कार म्हणजे KAR. कारचा अर्थ होते रॉक, खडक. कारचा अर्थ होते रॉक, म्हणजे रॉक टोपोग्राफी आहे, खडकाचं भूरूप आहे, खडकाचं भूरूप आहे. मग इथे कोणता खडक आहे तर आपण बघतो इन जनरल चुनखडी खडक आहे. पण खरंच चुनखडी खडक आहे का ते पुढे पाहून घेऊया. मग तुम्हाला दिसन केवळ चुनखडी नाही आहे, इतर एक खडक आहे आणि त्याच्यापासून एक कास्ट तयार होते. पण कोणता ते पण पाहून घेऊया. इथे लक्षात घ्या काय, कार म्हणजे रॉक. आता जर्मन मध्ये काय म्हणतात ते लक्षात, जर्मन भाषेमध्ये त्याला कास्ट, इटालियन भाषेमध्ये त्याला कार्सो आणि स्लोव्हेनियन भाषेमध्ये त्याला क्रास. आलं लक्षात? कास्ट, कार्सो, क्रास. लक्षात ठेवा, कधी कधी असं सहज विचारतात जिओग्राफीमध्ये, भूगोलामध्ये कधी कधी असे प्रश्न येतात आणि मग आपण कन्फ्युज होतो. जसं मध्यंतरी एकदा UPSC ला विचारलं होतं विली, आपण म्हणलं त्या मायाला इलीनं विली आलंच कुठून, है ना, कन्फ्युज होते. विली म्हणलं का आपल्याला दुसरं काहीतरी असं विचारतात. मग आम्हाला माहित झालं होतं बाबा तो एक सायक्लोन आहे रे बाबा ऑस्ट्रेलियाच्या जवळचा. तर असं थोडस लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता स्लोव्हेनिया जे आहे, कास्ट रिजनचं कास्ट नाव हे घेतलं कुठून, तो स्लोव्हेनिया म्हणजे पूर्वीचा युगोस्लाविया. मग त्याचे तुकडे झाले, बोस्निया हर्जेगोविना, स्लोव्हेनिया वगैरे. तर पूर्वीचा युगोस्लावियाचा कास्ट रिजन आहे, तिथं नावच आहे कास्ट प्रदेश. त्या कास्ट प्रदेशावरून घेतलं कारण की तिथलं भूरूप आयडियल भूरूप होतं. एक बघा, हा ऍड्रियाटिक समुद्र आहे. ऍड्रियाटिक म्हणजे भूमध्य सागराचा भाग आहे एक, ऍड्रियाटिक समुद्र. तिथे बघा हा स्लोव्हेनिया आणि इटली आणि स्लोव्हेनिया याचा पार्ट आहे, इटलीचा काही पार्ट आहे. आणि हा याला लागूनच आहे, ऍड्रियाटिक सीच्या याला लागूनच आहे. हा 480 बाय 80 किलोमीटर इतका विस्तृत आहे आणि त्याची हाईट अराउंड 2500 मीटर इतकी आहे. आता हा कास्ट रिजन आहे, याचं खूप सखोल संशोधन जे आहे ते जोवेन विजिक, सिविजिक म्हणजे सी सायलेंट, विजिक हे जिओलॉजिस्ट आहेत, त्यांनी केलं आणि त्यांनी पुस्तक लिहिलं कास्ट फेनॉमेना. काय लिहिलं? कास्ट फेनॉमेना म्हणजे कास्ट फेनॉमेनॉन. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे पहिल्यांदा जिओलॉजीमध्ये नाम दिलेलं आहे. तर शब्दावली कोणी आणली आहे? आपले जोवेन भाऊ यांनी, ठीक आहे. आता इन जनरल एकदम सोपी भाषेत जर व्याख्या बघितली तर काय, स्फटिकमय संधयुक्त चुनखडांचे रासायनिक क्षरण प्रक्रियेतून निर्मित विशिष्ट भूरूप. काय आहे? स्फटिकमय सांधायुक्त असले पाहिजे. म्हणजे कसे असले पाहिजे? क्रिस्टलाइन जॉइंट लाइमस्टोन. कसा असला पाहिजे? क्रिस्टलाइन जॉइंट लाइमस्टोन, है ना. असं मस्त असे ब्लॉक जॉइंट असले पाहिजे, है ना, जॉइंट असले पाहिजे. जॉइंट असेल तरच, लक्षात आलं का, है ना, जॉइंट असले पाहिजे, ठीक आहे. दुसरं काय म्हणते, कॅरेक्टरिस्टिक लँड फॉर्म क्रिएटेड बाय द केमिकल इरोजन. कुठलं इरोजन आहे?
केमिकल. मेकॅनिकल इरोजन बोलले का? नाही. फिजिकल इरोजन नाही. कुठलं बोलले? केमिकल इरोजन, रासायनिक क्षरण. स्पेसिफिकली रासायनिक इरोजन मध्ये आहे सोल्युशन. काय आहे? सोल्युशन, द्रावणीकरण. लक्षात आलंय? आता बघा इथे दुसरं एक स्ट्रक्चर्ड वेने म्हणजे संरचनात्मक मार्गाने जर बघितलं तर पन्हाळे आणि उंच सखल. कसं आहे? कोरुगेटेड अँड रफ. पन्हाळे आणि उंच सखल असा है ना, अनवाण्या पायाने चालण्यास कठीण, विच प्रॅक्टिकली इम्पॉसिबल टू वॉक विथ अ बेअर फूट, असा जो रॉकी पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? कास्ट पठार. कास्ट रिजन असं म्हणतो. कास्ट पठार नाही. कास्ट पठार तो दुसरा झाला, सातारा. पृष्ठभागावर जर बघितलं आपण या स्ट्रक्चरमध्ये तर आपल्याला सोल्युशन होल, रॅवाइन्स, गुलीज, क्लेफ्ट हे दिसत आहेत. हे सगळं काय आहे ना, याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ पाहू, कारण की इतके भूरूप आहे त्याच्यामध्ये की विचारू नका. पृष्ठभागाखाली जर आपल्याला बघितलं केव्ज, स्टॅलेग्माइट, स्टॅलेक्साइट हे दिसून येतात. ठीक आहे. असं जे असेल म्हणजे पृष्ठभागावर आपल्याला असं दिसेल आणि पृष्ठभागाच्या खाली आपल्याला हे असे दिसेल आणि ते गुफा, केव्ज वगैरे असं जे दिसेल त्याला आपण काय म्हणतो? कास्ट टोपोग्राफी. क्लिअर? ओके. चला आता आपण कास्ट आणि सुडो कास्ट. आता लक्षात घ्या, कास्ट स्पेसिफिकली कोणत्या भूरूपाला म्हणतात? कार्बोनेट खडकांचे, लक्षात घ्या, कार्बोनेट खडकांचे रासायनिक विदारण, द्रवीकरण असं होऊन जे भूरूप तयार होतं, केमिकल विदरिंग सोल्युशन ऑफ कार्बोनेट रॉक. कुठले रॉक? कार्बोनेट रॉक. तरच त्याला आपण कास्ट टोपोग्राफी म्हणतो, है ना. यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट, ज्याच्यात लाइमस्टोन, ज्याला म्हणतो आपण लाइमस्टोन, है ना, किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट म्हणजे डोलोमाइट, याचं द्रवीकरण होतं, सोल्युशन. या प्रक्रियेने जेव्हा भूरूप तयार होतात त्याला कास्ट म्हणूया. परंतु कास्ट म्हटलं तर कार पासून आलाय. बघा लक्षात घ्या, कास्ट म्हटलं तर कार पासून, कार म्हणजे रॉक, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या रॉक मध्ये जे भूरूप असेल त्याला म्हणूया. बरोबर आहे. आणि भूरूप कसं दिसलं पाहिजे? असं पृष्ठभागावर आणि पृष्ठभागाखाली, पन्हाळी आणि उंच सखल भाग. बरोबर आहे. मग त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर असे बाकीचे सुद्धा भूरूप दिसतात बाकीच्या खडकांमध्ये. तर कुठला आहे? अंडर फेवरेबल कंडिशन फीचर क्रिएटेड इन इव्हॅपोराइट्स, सिलिकेट्स, बसाल्ट्स, ग्रॅनाइट्स. या कार्बोनेट खडकांव्यतिरिक्त, लक्षात घ्या, या कार्बोनेट खडकांव्यतिरिक्त इव्हॅपोराइट रॉक, सिलिकेट रॉक, बसाल्ट्स आणि ग्रॅनाइट, जसं इव्हॅपोराइट मध्ये जिप्सम, हॅलाइट, मीठ जे आहे ते, सँडस्टोन, क्वार्झाइट, अशा प्रकारच्या खडकांमध्येही म्हणजे खडक भूरूपांमध्येही आपल्याला असे जेव्हा भूरूप दिसतात त्याला आपण कास्टच म्हणतोय, कास्ट टोपोग्राफी. पण दे आर नॉट एक्झॅक्टली कास्ट, दे आर सुडो कास्ट. ओके. इथे व्हेरियस मेकॅनिझम्स आर वर्क. इथे कुठलं मेकॅनिझम आहे? प्रमुख मेकॅनिझम सोल्युशन. प्रमुख मेकॅनिझम सोल्युशन, द्रवीकरण. इथे विदरिंग आहे, हायड्रोलिक ऍक्शन आहे, टेक्टोनिक मोमेंट आहे, वेरियस है ना, वेरियस प्रोसेसेस आर इन्फ्लुएन्स्ड. पण भूरूप मात्र कास्ट सारखं दिसतंय. भूरूप मात्र कास्ट सारखं दिसतंय. क्लिअर? ओके. ठीक आहे. आता इसेन्शियल कंडिशन समजून घेऊया. इसेन्शियल कंडिशन, लाइमस्टोन किंवा जो रॉक आहे तो कसा असला पाहिजे? नॉन पोरस, अच्छिद्र असला पाहिजे. नॉन पोरस, अच्छिद्र असला पाहिजे. का असला पाहिजे? कारण सच्छिद्र जर असला, पोरस जर असला तर तो त्याच्यामधून पाणी पूर्ण भरकन वाहून जाईल. पूर्णच्या पूर्ण असा रॉक जो आहे ना, असा इथे पाऊस पडला की हा पूर्णच गायब होऊन जाईल, पूर्ण विदरिंग होऊन जाईल. तो रॉकच तिथं राहणार नाही, तो भूरूप बनणार का? नाही. दुसरं, क्लोज टू ग्राउंड सरफेस, म्हणजे असा ग्राउंड सरफेस आहे त्याच्या जवळपासच पाहिजे. तो जर खूप खोलात असेल तर पाऊस इथे पडलेला आहे हा,
रेनफॉल, पाऊस पडलेला आहे, तो पाऊस इथून इकडे निघून इकडे चालला जाईल, याच्यामध्ये जाईल का? नाही, म्हणून पृष्ठभागाजवळ असला पाहिजे. मॅसिव्ह थिकली बेड, हार्ड अँड टिनॅसियस, वेल सिमेंटेड अँड वेल जॉईंटेड. सांधायुक्त असला पाहिजे, एकदम कनेक्टेड असला पाहिजे आणि खूप विस्तृत थिक असला पाहिजे. बघा, तर तिथे गुफा उफा तयार होतील, कशा तयार होतील एवढं असं तर नाही, त्याचं थिकनेस असलं पाहिजे. आपण बघा याचा थिकनेस कसं बघतो, बघा सी द सिनियर है ना, काय आहे कास्ट रिजनचा थिकनेस बघा, है ना, बघा 2500 मीटर, किती उंच आहे तो, किती थर आहे, लक्षात आलंय? ठीक आहे, राईट. म्हणजे आपल्याला काय दिसतंय, थर चांगला हवा, वेल सिमेंटेड हवा, वेल जॉईंटेड हवा. फोल्डेड, फ्रॅक्चर्ड किंवा फॉल्टेड, इन जनरल त्याला जर आपण म्हटलं तर फोल्डेड आहे ना, फोल्ड असलेला किंवा फ्रॅक्चर्ड, फॉल्ट असा असला पाहिजे, जेणेकरून पाणी त्याच्यात झिरपू शकलं पाहिजे. पाणी त्यांच्या याच्यात ह्या भेगांमध्ये असं असं पाणी हे शिरू शकलं पाहिजे. इथे पाणी शिरणार नाही तर होईल कसं, त्याचं विदारण होईल का? नाही. द्रवीकरण होईल का? नाही. ओके. पाऊस पाहिजे, पाऊसच नसेल तर पाऊस छानपैकी पडला पाहिजे आणि झिरपू शकला पाहिजे, म्हणजे पाऊस छान असला पाहिजे. बरोबर आहे. अजून एक खास गोष्ट की हा जो रॉक आहे, हा रॉक वॉटर टेबलच्या वर असला पाहिजे. बघा हे वॉटर टेबल, वॉटर टेबलच्या खाली असेल तर तिकडे किंवा पाण्याखाली गेला ना सतत, बरोबर आहे, राहणार का नाही? पाण्याच्या वर असला पाहिजे, अबाव द वॉटर टेबल. जो वॉटर टेबल आहे त्याच्यावर, जेणेकरून आंतर नद्या ज्या आहेत, आतमधल्या नद्या, सबल्टन नद्या ना, जमिनीखालील नद्या, ते जाऊ शकल्या पाहिजे. गुड सरफेस ड्रेनेज असला पाहिजे. सरफेस ड्रेनेज सहज वाहू शकलं पाहिजे. पाणी जर एका ठिकाणी साचून राहिलं तर जमणार नाही, त्याचं आहे ना प्रवाह छान असला पाहिजे. बघा इथून ड्रेनेज होऊन चाललं असं पाणी, आतमधल्या नद्या निर्माण होऊ शकतात, है ना, गुफा निर्माण होऊ शकतात, बरोबर आहे, चॅनल्स निर्माण होऊ शकतात, असे होल्स निर्माण होऊ शकतात. ठीक आहे. सोबत व्हिजिटेशन असलं पाहिजे, झाडं असले पाहिजे. झाडं काय करतात, झाडं या प्रक्रियेला मदतशीर करतात. कसे? केमिकल इरोजन आहे ना, कसं आहे, केमिकल इरोजन आहे ना, तर जे झाडं आहेत ते आपलं है ना केमिकल जे प्रक्रिया करतात त्याला जास्त स्पीड वाढवतात, मदत करतात, म्हणून व्हिजिटेशन असणं आवश्यक आहे. तर लक्षात आलं का काय महत्वाच्या अटी व शर्ती आहेत? आणि सोपं आहे, काही अडचण आहे का? नाही, सोपंच आहे, काही कठीण नाही. पण असं विचारतात आणि सोपं असलेलं याच्यात गुगली पडते, गुगली पडू नये म्हणून व्हिडिओ. समजला? मग समजून घ्या, अभ्यास तर करता बा. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.